नंतर आपलं स्वागत। पुढची बातमी पाहूयात। विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झालेले आहेत आणि या विजयामुळे आपण आनंदी असून जनसेवेवर अधिक भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। पंकजा मुंडे या पुन्हा एकदा आपल्याला विधान भवनामध्ये दिसणार आहेत। काल त्यांचा विजय झालेला आहे आणि त्या विजयासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज बरेचसे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे लांब लांबहून इथे आलेले आहेत। आपण पाहतोय त्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात। ताई, बराच कालावधी गेलाय विधान भवनामध्ये तुम्ही जाऊन, परंतु आणि दरम्यानच्या काळात बरेच पराभव सुद्धा तुम्ही बघितले। कालचा विजय, काय भावना आहेत? मागे मुंडे साहेबांचा फोटो सुद्धा आहे, खूप महत्वाचा होता कालचा विजय अनेक दृष्ट्यांनी। तुमचे काय भावना? 5 वर्ष 2019 मध्ये माझा विधानसभेत पराभव झाला। 5च वर्ष मी संविधानिक पदाच्या पासून दूर होते, पण माझ्यासाठी तो एक अनुभवाचा काळ होता, कारण मला राष्ट्रीय लेवलचं काम करायला मिळालं आणि दुसऱ्या राज्यातला अनुभव घेता आला आणि एकदम क्रीम, जे भारतीय जनता पार्टीचं क्रीम होतं त्यांच्याबरोबर रोज वावरायची मला संधी मिळाली। त्याच्यातून मी खूप शिकले। काल महाराष्ट्रातलं असं कुठलंच गाव नाही आहे की जिथे फटाके नाही फुटले किंवा आनंद नाही झाला। आणि माझे सहकारी सुद्धा, योगेश टिळेकर आहे, अमित गोरखे आहे, सदाभाऊ खोत आहेत, माझ्या महायुतीतील जे नेते आहेत, परिणय फुके, भावना गवळी, इव्हन प्रज्ञा सातव सुद्धा मी बघितलं काल की 11 पैकी 3 महिला आल्या। तर हे खूप चांगलं लक्षण वाटलं मला। निर्णय खूप स्वागतार्ह आहे। चर्चा तर असतातच। मी गेल्या 5 वर्ष अनेक चर्चा ऐकल्या। 10 वर्ष झाले मी अनेक गोष्टी ऐकल्या, असे अनेक स्टेटमेंटही ऐकले की जे मी कधी केले नाही, जे मला चिकटले कायमचे। परंतु ही चर्चा आहे, याचं उत्तर मी नाही देऊ शकत। याचं उत्तर निर्णय प्रक्रियेतील लोक देतील आणि ते काय निर्णय घेतील याच्याकडे माझं फारसं लक्ष नाही। तर माझं संपूर्ण लक्ष हे महाराष्ट्रातील या सगळ्या वंचित असणाऱ्या लोकांकडे, की त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल। विधान परिषदेच्या एका आमदारकीने मी काही राज्यातलं चित्र बदलणार आहे असं नाही, पण त्यांच्यामध्ये आलेला उत्साहाने मात्र नक्कीच राज्याचं चित्र बदलू शकते। आणि स्वतः असं काही टार्गेट कुठल्या पदाचं ठेवलं नाही आयुष्यामध्ये, परंतु काही गोष्टी करण्याचं टार्गेट मी ठेवलं आणि योगायोगाने जरी तेवढी ताकद नसली तरी ते टार्गेट पूर्ण होत जात आहेत। तर माझं टार्गेट जे होतं, मंत्री असताना मी जे जिल्ह्यासाठी किंवा राज्यासाठी केलं, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, या सगळ्या गोष्टीतून जे मला काम करता येईल आलं, मला नाही, माझ्या सरकारला, तर त्या कामांमुळे मी त्यावेळी समाधानी होते। तर आता सुद्धा या सरकारने 2-3 योजना ज्या डिक्लेअर केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।